तुमच्या पेशंटचं काय नाव म्हणाले? आदिराची नावलकर. छान फरक वाटतोय ताई? वाटतोय फरक. काय फरक वाटतोय? फरक म्हणजे बोलण्यातही फरक पडला, वागण्यातही. त्याची केसांचा कलरही चेंज झाला. पहिला कशी होती केस ताई? ब्राऊन कलरची केस होते पहिले त्याची. भुरी होती? हा, भुरी केस होते त्याचे. मग आता हे झाले. आणि लाळ खूप गळायचा, आता ती कमी झाली. लाळ कमी आली? हो, खूप गळायचा, आता ती कमी आलेली. आणि चेहऱ्यात पण बदल चेहऱ्यात वाटतोय? बदल झालाय. चेहऱ्यात काय बदल वाटतोय त्याच्या? पहिला असा हिटवटवाली चेहरे होते, असा फ्रेश. पहिला असा नुसता एखादा कसं असं झोपून राहतं किंवा त्याला बोलता म्हणजे बघितलं तरी असंच वाटायचं की तो स्पेशल मुलगा सारखा दिसायचा? हो, असं वाटायचं. स्पेशल मुलगा सांगतो. म्हणजे असं चेहऱ्यावरच वाटायचं काय? लोक म्हणायची पण तशी, असं तुम्ही त्या डॉक्टरला दाखवा, या मुलाचं काय असं आहे का. आता वाटतोय का तसा पहिल्यासारखा? आता फ्रेश वाटतं. आता आहे का नाही बघणं सुधारलंय? काय दादा हा लाजायला लागलाय आहे का? असतो आहे का तो. नाही? असतो नाही तो. आहे का नाही? हा, लाजायला शिकलाय तो, पण सगळ्या गोष्टी बरोबर सांगतो. म्हणजे बुद्धीमध्ये फरक जाणवतोय? हो, बरोबर. तुमच्या आज आजीची पहिलीच फेरी आहे हो की नाही? हो. तुम्हाला काय काय फरक जाणवतो? फरक त्याच्या केसांमध्ये, वागण्यामध्ये. आणि काय मागायचं असेल तर भूक लागली तर बरोबर जेवण ताट घेतो आणि जेवायला वाढ म्हणतो. म्हणजे बुद्धीमध्ये पण फरक हो, आहे? फरक पडला. ताट घेतो आणि चपातीचा डबा स्वतः घेतो आणि ते म्हणतो जेवायला. खूप टेन्शन येतं ना अशी मुलं असल्यावर? नाही, वाईट वाटतं म्हणजे त्यांनी कुणाला सांगितलं, आपल्याला काय कळलं नाही ना, मग त्याच वाईट वाटतं. काय उपयोग आहे ह्या सगळ्या हो, गोष्टी? मग काय असं ते स्वयंपाक करून तर काय उपयोग आहे? नाही, खूपच नाही. आईला कसं वाटतं छान वाटतं. की ज्या वेळेस आपल्या मुलाला काय पाहिजे हेच कळत नाही, त्यावेळेस खूप वाईट वाटतं. वाईट वाटतं त्यावेळेस खूप. तुम्ही काय सांगाल त्या आईला की ज्यांच्याकडे असं बाळ आहे त्यांना काय सांगाल? नाही, त्यांना म्हणा तुम्ही आवर्जून होमिओपॅथीची ट्रीटमेंट घ्या, शिंदे सरांना भेटा. आणि खूप छान. म्हणजे मला तर वाटलं पण नव्हतं की हा बोलत. सगळे म्हणायचे बोलत नाही, आम्हाला असं टेन्शन यायचं. आणि त्याला बघितलं ना की रडायला यायचं. त्याने कुणाने काय सांगितलं आपल्याला नाही कळलं ना, तो डोक्यावर मारून घ्यायचा. खरंय. मग ते आम्हाला तसं केलं की वाईट वाटायचं त्याचं. पण आता बऱ्यापैकी फरक आहे त्याला. छान वाटतंय? हो, छान वाटते खूप. तुमचे आभार. बराचसा फरक पडला त्याला. माहिती बाकीच्या लोकांनी पण ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे हो, नाही? घ्यायला पाहिजे. आमचे एक पेशंट आम्ही टिळेकरांचा आहे, त्यांना तुमचा ऍड्रेस दिलाय, त्यांना नक्कीच म्हणत येऊन घेऊन जा ट्रीटमेंट. अच्छा. 100% गॅरंटी आहे तुमची. प्रचार चालू केला तुम्ही? हो हो, आम्ही सांगितलं ना, त्यांचे फ्रेंडच आहेत ना ते. त्यांना म्हणत तुम्ही येऊन जा करत. त्यांनी खूप ठिकाणी गेले, पर गुजरात, कर्नाटक केले त्यांनी. त्याच्यामुळे आता त्यांना आता ह्याला आहे ना, मी भारतीला पण नेलं 2-3 आमच्या इथले दवाखाने, पण मला काहीच नाही फरक जाणवला, एवढे पैसे जाऊन पण इथं आणून त्याला आहे ना बराचसा फरक पडला. एवढं बरं आहे. छान वाटतंय? हो, छान वाटतंय खूप. आईचा पण चेहरा फ्रेश हो, हो, वाटतोय? हो. आई पण फ्रेश वाटायला लागली आहे की नाही? हो, हो. छान वाटतंय ताई तुम्हाला? वातावरणच आनंदाचं झालंय त्यांच्या घरात पण. हा, हे महत्वाचं. घरातलं हो, वातावरण. वातावरण नाही तर खूप आले की त्यांना टेन्शन यायचं त्याच्याकडे बघून. लोक म्हणायचे अहो, तुमचा मुलगा बोलणार नाही, बोलत नाही. मग त्यांना असं वाईट वाटायचं. खरंय. 4 वर्षाचा झालाय, हा बोलत नाही म्हणून. टेन्शन वाढतच राहतंय. टेन्शन वाढत राहतं ना, पुढे असं बोललं की. आता तेच तर ती रडायला लागली. ती शाळेत घातलं, ते लोक म्हणले मग ती मंद आहे, तर ती रडतच आली होती. त्याला त्याला घेऊन. लगेच काढलं 8 दिवसात. आयुष्य. शाळेतून काढलं त्यांनी 8 दिवसात. मग आता शाळेचं कसं आहे? अजून नाही तर म्हणजे जूनला ऍडमिशन घेते आता त्याला. हो, आता कुठे घेणार? स्पेशल स्कूल मध्ये घेणार का नॉर्मल स्कूल मध्ये घेणार? नॉर्मल मध्येच. आता त्यांना दाखवणार तरी पण आम्ही नॉर्मल तर बऱ्यापैकी नॉर्मल झालं. म्हणजे ज्या मुलाला शाळेत घेत नव्हती, हो, आता त्याला मी नॉर्मल मध्येच हा? नॉर्मलमध्येच घेत नाही आता. एवढा confidence? मग हा? आमचा कॉन्फिडन्स तुमच्यावर आलेला, तुमच्यावर विश्वास आहे म्हणून आम्ही म्हणतो. म्हणजे जिथे घेत नव्हते नव्हते ते घेणार आता. हो. बघा राजे शाळेत जाणार ना? का शाळेचं नाव घेतलं की लगेच हो, लाजायला लागलाय मग तो. डॉक्टरांना पण ओळखायला लागलाय आता काय? हो, मग. छान. ओके, 1 नंबर. हा. हो.